येतोय का पाठीमागे? पाठीमागे आवाज येतोय का सर्वांना? ज्या मातीवरती आज उभा मी ताट ठेवून इमान, आज तो हिमाचल ही माती जिचा मला अभिमान. या मातीचा रंग निराळा, निराळाच गंध, रंगागंधामध्ये वेगळाच एक भावबंध. जिंका याला कोणी येता अजिंक्य ही ठरते, आणि लाख सिकंदर आक्रमकांना पुरून ही उरते. अशा या महाराष्ट्राच्या पवित्र आणि पुण्यवंत अशा मातीला मी सर्वात प्रथम मित्रांनो त्रिवार वंदन करतो. जगाला सर्वप्रथम शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात, असं म्हणत अखंड जगाच्या कल्याणाची प्रार्थना ज्या संत महात्म्यांनी या महाराष्ट्राच्या मातीतून वाहिली, ते संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली. दगडाचे टाळे टोणक्याचा नाद, गीतिलाचा छंद पांडुरंग, दगडाच्या टाळातून पांडुरंगाला भाव समाधी वाहण्याचं काम ज्या संत महात्म्यांनी केलं, ते जगद्गुरु तुकोबाराय. अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलूक आपला, असं म्हणत ज्या पित्यानं आपल्या पुत्राच्या काळजाला साथ घातली आणि अखंड या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्य निर्माण करून दाखवलं, ते स्वराज्य संकल्पात शहाजीराजे भोसले. ज्या पित्यानं आपल्या बापाने निर्माण केलेलं स्वराज्य स्वतःच्या खांद्यावरती घेऊन हे स्वराज्य टिकविण्यासाठी, हे स्वराज्य वाढविण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ज्यांनी शत्रूशी झुंज देण्याचं काम केलं, आणि आजही ज्या पुत्राचं नाव ऐकल्याच्या नंतर तुमच्या आमच्या अंगातलं रक्त सळसळ करायला लागतं, असे शूर आबांचे शूर छावे राजे छत्रपती संभाजी महाराज, समतेचे पुरस्कर्ते आणि निधड्या छातीचे करते सुधारक, भारतीय आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज. खरं तर जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो, तो समाज स्वतःचं उज्ज्वल भविष्य कधीच घडू शकत नाही, असा विचार समाजातल्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या महामानवाने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलं, या राष्ट्राच्या मातीमध्ये केलं, ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, विश्वरत्न, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जग बदल घालून निघाव, सांगून गेले मला भीमराव, अशा शब्दात आपली क्रांती ज्यांनी जगासमोर मांडण्याचं काम केलं, ते लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे. दिवसा गावातील घाण साफ करून रात्री लोकांच्या डोक्यातील अंधकार आणि अंधश्रद्धेची घाण ज्यांनी कीर्तन आणि प्रबोधनाच्या माध्यमातून करण्याचं काम केलं, ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना सुद्धा खसले, आणि इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. अशा शब्दात विद्येचं महत्व ज्यांनी पटवून सांगितलं, ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. चुलीच्या धुरापासून ते देशाची धुरा सांभाळण्यापर्यंत ज्या मातेने या देशातील स्त्रियांना सक्षम बनवण्याचं काम केलं, त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. या महाराष्ट्राच्या मातीला केवळ एक छत्रपती नव्हे, तर ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीला दोन दोन छत्रपती बहाल करण्याचं काम केलं, त्या राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य असते, तोच आपल्या स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो, असा विचार या महाराष्ट्राच्या आणि या राष्ट्राच्या मातीमध्ये ज्या मात्याने पेरण्याचं काम केलं, त्या राजमाता, राष्ट्रमाता, महामाई, महाराणी माता अहिल्यादेवी होळकर, माँसाहेब भीमाई, माँसाहेब रमाई, माँसाहेब झाशीची राणी लक्ष्मीबाई, माँसाहेब सिंधुताई सपकाळ, या तमाम महामानवांना, आणि या व्यतिरिक्त ज्या ज्या महामानवांनी या देशाच्या मातीसाठी स्वतःला झोकून देण्याचं काम केलंय, ज्या ज्या महामानवांनी या देशाच्या मातीसाठी स्वतःचं रक्त सांडण्याचं काम केलंय, आणि ज्या ज्या महामानवांनी या महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या मातीला प्रेरक विचार देण्याचं काम केले, त्या तमाम महामानवांना मी या जयंतीच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो. आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात मानाचा मुजरा देतो. या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या कॉलेजचे प्राचार्य आदरणीय गवळ सर, आदरणीय तुरंगे सर,
व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व माझ्या गुरुजन वर्ग आणि समोर उपस्थित असलेल्या माझ्या सर्व शिवभक्तांनो, या 395व्या शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शिवमय भगव्या शुभेच्छा देतो. खर तर आपल्या सर्वांच्या मनामध्ये विचार आला असेल की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या देशाच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी का करतोय. मित्रांनो, जगाच्या पाठीवरती आतापर्यंत अनेक राजे जन्माला आले आणि अनेक राजे मरून सुद्धा गेले. अनेकांचे काही वर्षे इथल्या इतिहासाला पोवाडे गाण्याचं काम केलं आणि इतिहास सुद्धा त्यांना विसरून गेला. परंतु एक राजा 350 पावणे 400 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा जन्माला आला की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य उगवण्याचं आणि मावळण्याचं काम करू लागतील तोपर्यंत या राजाचं नाव जगाच्या पाठीवरती अजरामर राहील. आणि तो राजा म्हणजे जाणता राजा, शेतकऱ्यांचा कैवारी, कष्टकऱ्यांचा कैवारी, इथल्या रयतेचा, जनतेचा, प्रजेचा कैवारी, इथल्या शेतकऱ्यांचा कैवारी, सर्वसामान्याचा कैवारी, लोककल्याणकारी, श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज. खर तर ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला मित्रांनो, त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा, माझा आणि आपल्या सर्वांचा जन्म झाला. हे आपल्या सर्वांचं भाग्य मानावं लागेल. मग या महाराष्ट्राच्या मातीचं नेमकं दुर्भाग्य काय. एका बाजूला आदिल, दुसऱ्या बाजूला निजाम, तिसऱ्या बाजूला कुतुब, तर चौथ्या बाजूला मोगल, अशा 5 शहायांनी या महाराष्ट्राच्या मातीवरती थया थया नाचण्याचं काम मित्रांनो केलं होतं. एका बाजूला आदिल यायचा, आया बहिणींची अब्रू लुटून जायचा. एका बाजूला निजाम यायचा, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकाला उद्ध्वस्त करून जायचा. दुसऱ्या बाजूला मोगल यायचा, अर्थात होत्याचं नव्हतं करून जायचा. एकंदरीत काय तर हा महाराष्ट्र लुटला जात होता, हा महाराष्ट्र तुडवला जात होता, हा महाराष्ट्र ओरबडला जात होता. असं भयंकर, महाभयंकर चित्र एका बाजूला घडत होतं आणि दुसऱ्या बाजूला मात्र माँसाहेब जिजाऊंच्या कुशीत आणि या सह्याद्रीच्या मुशीमध्ये बाळ शोभा नावाचं लेकरू वाढत होतं. माँसाहेब जिजाऊ त्यांना सांगायच्या श्रीकृष्णाच्या गोष्टी, माँसाहेब जिजाऊ बाळ शोभांना सांगायच्या श्रीरामाच्या गोष्टी. आणि हे सर्व सांगून झाल्याच्या नंतर माँसाहेब जिजाऊ आपल्या छोट्या बाळ शोभांना प्रश्न करायच्या, शोभा राजा, शोभा राजा, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण कराल का एखादं स्वराज्य. शोभा राजा, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण कराल का एखादं रामराज्य. तो छोटा असणारा बाळशोभा माँसाहेब जिजाऊंच्या समोर यायचा, दोन्ही हाताच्या मुठ्या घट्ट आवळायचा. माँसाहेब जिजाऊंच्या प्रश्नाला उत्तर देताना माँसाहेब जिजाऊंच्या समोर ती गुडघे टेकवायचा आणि माँसाहेबांना उत्तर देताना म्हणायचा, होय माँसाहेब, निर्माण करू की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही एखादं स्वराज्य. होय माँसाहेब, निर्माण करू की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही एखादं रामराज्य. होय माँसाहेब, निर्माण करू की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एखादं स्वराज्य. असं स्वराज्य, असं स्वराज्य, असं स्वराज्य, ज्या स्वराज्यामध्ये देवाऱ्यावरची वात उंदीर पळून देणार नाही आणि गोर गरिबांची झोपडी जळणार नाही, असं स्वराज्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण करू माँसाहेब. असा बाळ शोभा आपल्या माँसाहेबांच्या जिजाऊच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगतोय, माँसाहेबांना ताकद देण्याचं काम करतोय आणि तो म्हणतोय की होय माँसाहेब, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही स्वराज्य निर्माण करू. आणि असं स्वराज्य निर्माण करू की हे स्वराज्य इथल्या सर्वसामान्य रयतेचं असेल, हे स्वराज्य सर्वसामान्य जनतेचं, सर्वसामान्य प्रजेचं आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचं असेल. माय तान्या लेकराला सत्य सांगे जिजाबाई, तेव्हा शिवबा नावाची जन्म आली हो अंगाई. हे अंगाई माँसाहेब जिजाऊंच्या
पोटी जन्माला आले. कित्येक वर्षाचा पारतंत्र्याचा अंधकार या महाराष्ट्राच्या मातीवरती निर्माण झाला होता. अहो, एखाद्या गावामध्ये एखादं बोकड कापावं, त्या बोकडाचे 4-5 वाटे घालावेत आणि एक एक करून यावं आणि बोकडाचे वाटे घेऊन जावेत आणि बोकडाला मात्र तिथंच नष्ट करून जावं, अशीच अवस्था या महाराष्ट्राच्या मातीत झाली होती. मग माँसाहेब जिजाऊंना वाटायचं की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्य निर्माण झालं पाहिजे. म्हणून माँसाहेब जिजाऊ या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये वावरणाऱ्या आपल्या मर्दमाव्यांना सांगायची. अहो, माँसाहेब जिजाऊ या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये आणि रानावनामध्ये फिरणाऱ्या आपल्या शोभाराजांच्या सवंगड्यांना सांगायच्या की मावळ्यांनो, अहो, अन्यायात बुडाली सह्याद्रीची कडे, अन्यायात बुडाली सह्याद्रीची कडे, धनधान्यांची रास तुडवतात ही यवनांची घोडे. अहो, रयतेमध्ये धुळी माजली कोणी नाही राहिला वाली. मर्दांनो, हाती घ्या स्वातंत्र्याच्या मशाली आणि करा आलेल्या संकटावरती वार, तुम्हाला होईल यशाचा साक्षात्कार, यशाचा साक्षात्कार. अहो, या प्रत्येक शब्दाने प्रत्येक मावळा असा पेटून उठला की प्रत्येक मावळा हा जगायला, लढायला आणि मरायला सुद्धा तयार झाला मित्रांनो. आणि बघता बघता हे स्वराज्य प्रतीपचंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता सहाष्णू शिवसैस्या मुद्रा भद्राय राजते. म्हणजे प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरेप्रमाणे हे स्वराज्य वाढत 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 निघालं आणि अखंड 700 वर्षाचा अंधकार माझ्या राजाने फक्त 40 वर्षात मिटवला. हे माझ्या राजांचं राज्य पण, काल पण, आज पण आणि उद्या पण. खर तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या जीवाची पर्वा कधीच केली नाही मित्रांनो. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्य निर्माण करण्यासाठी इथल्या मावळ्यांनी स्वतःच्या जीवाची कधीच पर्वा केली नाही. अहो, प्रचंड फौज पाट्यासह सिद्धी जोहर आणि फाजल खानाने पन्हाळगडाला वेढा द्यावा. सिद्धी जोहरला वाटावं एक ना एक दिवस किल्ल्यावरचं अन्नधान्य संपेल आणि शोभाराजे आपल्याला शरण जाण्यासाठी आपल्याकडे येतील. शोभाराजेंना वाटत असावं एक ना एक दिवस या पन्हाळगडाच्या वेढ्यामध्ये ढील पडेल आणि सिद्धी जोहर इथून निघून जाईल, पळून जाईल. परंतु महिने उलटले गेले, या पन्हाळगडाच्या वेढ्यामध्ये ढील पडता पडत नव्हती मित्रांनो. अहो, नेताजी पालकरांनी सिद्धी हिलालच्या साह्यानं या पन्हाळगडाच्या वेढ्यावरती हल्ला केला, परंतु हा हल्ला सुद्धा नाकामयाब झाला. आणि जिकडे पाहावा तिकडे चर्चा रंगायला लागल्या, जिकडे पाहावा तिकडे चर्चा व्हायला लागल्या की शिव छत्रपतीच्या सेनापतीला हार पत्करून पळून जावं लागलं, शिव छत्रपतीच्या सेनापतीला हार मानावी लागली. अहो, एका बाजूला स्वतःच्या मुलाला वाचवायला गेलेला इमानी सिद्धी हिलाल शत्रूच्या हाती सापडला गेला आणि दुसऱ्या बाजूला मात्र वेळामध्ये अडकून पडलेल्या शोभाराजेंना सुटकेचा मार्ग सापडत नव्हता. अशा वेळेस काय करावं हा भला मोठा प्रश्न मावळ्यांसमोर आणि शोभाराजेंसमोर उभा राहिला. आणि त्याच वेळेस एक युक्ती सुचली गेली, एक बेत रचला गेला आणि या बेताचा भाग म्हणून मित्रांनो एक खोटा शिवाजी तयार करण्यात आला. आणि हा खोटा शिवाजी पालखीत बसला. पालखीत बसलेला खोटा शिवाजी शत्रूच्या हाती सापडला गेला. अहो, सिद्धी जोहर आणि त्यांच्या साथीदारांना ओळख पटेपर्यंत शोभाराजेंना दूर जाण्यासाठी उसंत मिळाली आणि खोटा शिवाजी जो बसला होता पालखीमध्ये तो एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा शिवा नावी होता. अहो, तो शिवा नावी जगाला अडून ओढून सांगतोय की होय, मला माहिती होतं की मी जर शत्रूच्या हाती सापडलो गेलो तर त्या शत्रूच्या तलवारीनं माझा गळा छाटला जाणार आहे. तरी सुद्धा हा शिवा नावी अखंड महाराष्ट्राच्या भूमीला सांगतोय, अखंड या राष्ट्राच्या भूमीला सांगतोय की जन्माला जरी शिवा नावी म्हणून जन्माला आलो असलो तरी मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे माझं भाग्य समजणारी मृत्यूला कवटाळणारी माणसं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण झालेत.
औरंगजेबाचा इमानी सरदार मिर्झा राजे जयसिंग यांच्या समोर महाराजांना हार पत्करावी लागली आणि नामुष्कीचा तळ स्वीकारून महाराजांना आग्र्याला सुद्धा जावं लागलं. आणि ज्यावेळेस महाराज मित्रांनो आग्र्याला गेले त्यावेळेस महाराजांना आग्र्यामध्ये कैद केलं गेलं. महाराजांना आग्र्याच्या कैदेतून सुटकेचा मार्ग सापडेना. पुन्हा काहीतरी युक्ती सुचली पाहिजे, पुन्हा काहीतरी बेत रचला गेला पाहिजे असा इथल्या मावळ्यांच्या आणि शिवबाराजांसमोर पुन्हा एक भला मोठा प्रश्न उभा राहिला. आणि त्याच वेळेस एक सेकल लढवली गेले आणि शिवबाराजे तिथून पसार झाले. अहो पसार होताना बिछाण्यावरती एक जण शिवबाराजांचं सोंग घेऊन झोपला होता आणि एक जण शिवबाराजांचं पाय चेपत होता. अहो डाव उघडकीस यायला उशीर व्हावा आणि जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळेमध्ये माझे छत्रपती शिवाजी महाराज जेवढं होईल तेवढं दूर निघून जावेत म्हणून हा बेत रचला गेला. अहो त्या पाठीमागे जे राहिले होते ते मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंतला माहित नसावं का हो की आपण जर शत्रूच्या हाती सापडले गेलो तर शत्रूच्या त्या तलवारीने आपला गळा छाटला जाणार आहे. तरी सुद्धा मृत्यूला कवटाळण्यासाठी मागे राहिले ते हिरोजी फर्जंत आणि मदारी मेहतर. त्यांच्या मनामध्ये पुन्हा एकदा भावना तीच निर्माण झाली की शिवबाराजे जे निर्माण करतायत ते इथल्या सर्वसामान्य रयतेसाठी निर्माण करतायत. शिवबाराजे जे महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्य निर्माण करतायत ते माझ्या आया बहिणींचं रक्षण करण्यासाठी करतायत. म्हणून शिवबाराजेंनी हातामध्ये घेतलेलं काम हे अति महत्वाचं आहे. म्हणून शिवबाराजेंसाठी मावळे मित्रांनो मरायला सुद्धा तयार झाली. खर तर शिवबाराजेंच्या कार्यामध्ये मित्रांनो फक्त लढवय्या सैनिक शिपाई सहभागी होते असं नाही. शिवबाराजेंच्या कार्यामध्ये सर्वसामान्य रयत, सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य प्रजा आणि सर्वसामान्य शेतकरी सुद्धा सहभागी होतो. आणि ज्यावेळेस सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य रयत, सर्वसामान्य प्रजा आणि सर्वसामान्य शेतकरी एखाद्या राजाच्या कार्यामध्ये सहभागी होत असतो त्यावेळेस निश्चितपणानं त्या राजाचं कार्य हे यशस्वी होत असतं. त्याचं एकमेव कारण मित्रांनो की ते कार्य हे फक्त एका राजाचं नसून ते कार्य हे सर्वसामान्य रयतेचं आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचं असतं. म्हणून हे कार्य यशस्वी होत असतं. इतिहासामध्ये आपल्याला अनेक गोष्टी माहिती आहेत, परंतु याच इतिहासामध्ये एका कवीने एका कवितेच्या प्रसंगाचं वर्णन करताना फार छान सांगितलंय. तेव्हा धामधुमीचा काळ आहे, जिकडे पाहावं तिकडे लढवय्या सैनिक शिपाई तर सहभागी आहेतच आहेत, परंतु शेतामध्ये शेत नांगरणारा साधा शेतकरी सुद्धा जागरूक आहे. अहो कोणाचं सैन्य कुठे येत आहे, कुणाचं सैन्य कुठे जात आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे. जर स्वराज्य कार्यामध्ये कुणी अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला खरा सवाल केला पाहिजे. जर स्वराज्य कार्यामध्ये कुणी दगाफटका करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आडवा उभा चिरला पाहिजे. अशी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलामध्ये आणि सर्वसामान्य रयतेच्या मनामध्ये भावना निर्माण झाली. आणि अशाच वेळेस एका शेतकऱ्याच्या बांधावरून, एका शेताच्या बांधावरून 4 घोडेस्वार जावेत. त्या 4 घोडेस्वारांना एका शेतकऱ्याच्या 10-12 वर्षाच्या चिमुरड्या पोरानं पाहावं आणि त्या घोडेस्वारांना पाहिल्याच्या नंतर तो चिमुरडा पोरगा त्या घोडेस्वाराच्या समोर जातो, त्या घोडेस्वारांना अडवतो आणि त्या घोडेस्वारांना धमकी देताना म्हणतोय की खबरदार खबरदार, जर टाच मारून जाल पुढे चिंदड्या उडवीन राई एवढ्या. अहो तो 10-12 वर्षाचा शेतकऱ्याचा पोरगा त्या घोडेस्वारांना काय म्हणतोय की खबरदार, जर टाच मारून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असाल तर हा शेतकऱ्याचा पोरगा तुमच्या चिंदड्या उडविल्याशिवाय राहणार नाही. आणि जो शेतकऱ्याचा पोरगा ज्या घोडेस्वारांना धमकावतोय ते दस्तर खुद्द छत्रपती शिवाजी महाराज असतात. म्हणजे मित्रांनो विचार करा, त्या पोरानं कधी छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलेलं नाही. त्या छोट्याशा चिमुरड्या पोरानं
फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव ऐकलाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये इथल्या आया बहिणींचा आदर आहे अशा सर्वसामान्य माणसाच्या तोंडून ऐकलंय. म्हणून हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा स्वतःचा जीव सुद्धा देण्यासाठी या स्वराज्यासाठी तयार होतोय. अहो, या शेतकऱ्याच्या 10-12 वर्षाच्या या चिमुरड्या पोरापासून तर स्वतःचे हात थरथरत असताना सुद्धा शत्रूवरती विजयासारखं कडकडून पडणाऱ्या त्या 80 वर्षाचा योद्धा सेलार मामापर्यंत अहो प्रत्येकाला वाटायचं की जगायचं तर शिवबाराजांसाठी जगायचं आणि मरायचं तर या स्वराज्यासाठी मरायचं. अहो, लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. म्हणून ही मावळे मरणाला उधार झालेत. मित्रांनो, आपल्या सर्वांना एक प्रसंग माहीत असेल. औरंगजेबाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं औरंगजेबानं शोभाराजेंना आणि शंभूराजेंना आमंत्रण द्यावं आणि याच आमंत्रणाखातर शोभाराजे आणि शंभूराजे औरंगजेबाच्या त्या आग्र्याच्या दरबारामध्ये जावेत. आणि आग्र्याच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर अहो शोभाराजेंनी 2000 मोहरांचा नजराना औरंगजेबाच्या हाती पेश करावा. औरंगजेबाने फक्त मान हलवावी आणि तो नजराना स्वीकारावा. आणि बाजूलाच उभे असलेल्या सेवकाला आदेश द्यावा की 5000 मनसबदारी सरदाराच्या रांगेमध्ये शोभांना उभं केलं जावं. आणि त्या सेवकांनी 5000 मनसबदारी सरदाराच्या रांगेमध्ये शोभाराजेंना मित्रांनो उभं केलं. शोभाराजेंना हा अपमान वाटला. अहो, महाराष्ट्रापासून कितीतरी लांब दूर असलेल्या त्या आग्र्याच्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये जिथं आपलं आपलंसं वाटावा असा एकही माणूस नाहीये. जिकडं पाहावं तिकडं शत्रू आहेत. अहो, जिकडं पाहावं तिकडं गनीम आहेत. जिकडं पाहावं तिकडं शत्रूच्या हातामध्ये तलवार आहेत. त्या दरबारामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज अपमान सहन करत नाहीत. ते रामसिंगाला सांगतात, अहो आम्ही राज्य आहोत, छोटं असलं तरी आमचं स्वतःचं राज्य आहे. अहो, ज्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये औरंगजेब बोलेल तोच अंतिम शब्द मानला जायचा. अहो, ज्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये औरंगजेब बोलेल तीच अंतिम दिशा ठरवली जायची. त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये 10-20 पावलं मागे यायचं आणि औरंगजेबाला वाकून मुजरा करायचा. अशा दरबारामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला पाठ फिरवतात आणि त्या दरबारातून ताट 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 निघून जातात. मित्रांनो, बाजूलाच उभे असलेले शंभूराजे हे उघड्या डोळ्याने पाहतात. अहो, त्या शंभूराजेंना सुद्धा वाटलं असावं की माझा बाप काय सिंहासारखा जगतोय. त्या शंभूराजेंना सुद्धा वाटलं असावं माझा बाप काय सिंहासारखा वागतोय. मित्रांनो, घरामध्ये जर छावा जन्माला यावा असं वाटत असेल तर तत्पूर्वी आपल्या घरामध्ये सिंह जन्माला आला पाहिजे. ज्यावेळेस घरामध्ये सिंह जन्माला येईल त्यावेळेस निश्चितपणाने घरामध्ये छावा जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आणि हे इतिहासामध्ये आपल्याला शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि शिवछत्रपती शंभूराजेंच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतं. खर तर औरंगजेबाचा वध आपल्या सर्वांना आता मुखपाठ होऊन गेलाय. अहो, एका बाजूला आपली सौभाग्यवती शेवटचे श्वास मोजते, शेवटचे दिवस मोजते आणि दुसऱ्या बाजूला मात्र क्रूर अहंकारी अफजल खान नावाचं संकट या महाराष्ट्रावरती चालून आले. अहो, हा अफजल खान या महाराष्ट्राला गिळंकृत करण्यासाठी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आलाय. हा अफजल खान या सह्याद्रीला नेस्तनाबूत करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये आलाय. हा अफजल खान या सह्याद्रीच्या छत्रपती शिवरायांना बडी बेगमच्या हाती हजर करण्याचा स्वप्न घेऊन या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आलेला तो अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येतोय. आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी आल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट होते. अहो, या भेटीच्या दरम्यान अफजल खान
शिवाजी राजांना दगाफटका करू पाहतोय, त्याच वेळेस शिवबाराजे त्या अफजल खानाचा दगाफटका ओळखतात आणि आपल्या हाताच्या बोटामध्ये जे काही वाघनखे होते त्या वाघनख्याने त्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढतात. म्हणजे हरे रंग का सपना लेकर आया था अफजल इस माती में, हरे रंग का सपना लेकर आया था अफजल इस माती में, शिव छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में, भगवा उसके छाती में. खरं तर मित्रांनो, आपल्याला 10 नोव्हेंबर 1760 दिवस आठवला पाहिजे. हो, 10 नोव्हेंबर 1760 या दिवशी नजीब खान आणि कुतुबशहाची फौज या मराठ्यांवरती, या महाराष्ट्रावरती आणि या सह्याद्रीवरती चालून यावी आणि ही बातमी दत्ताजी शिंदेच्या कानावरती पडावी. अहो, दत्ताजी शिंदे आणि त्यांच्या मावळ्यांनी हर हर महादेव आणि जय भवानीचा जयघोष करावा आणि हर हर महादेव आणि जय भवानीचा घोष केल्याच्या नंतर त्या घोड्यावरती बसावं आणि घोड्यावरती स्वार व्हावं, त्या शत्रूसोबत जावं, शत्रूसोबत रणांगणामध्ये युद्ध करावं, लढाई करावी आणि लढाई करत असताना त्या शत्रूच्या तोफेचा एखादा गोळा तुमच्या माझ्या दत्ताजी शिंदेच्या छातारावरती बसावा आणि दत्ताजी शिंदे त्या घोड्यावरून रक्ताच्या थारोळ्यामध्ये जमिनीवरती पडावेत. आणि हे सर्व चित्र बाजूलाच उभे असलेल्या त्या कुतुबशहानी पाहावं आणि हसत हसत कुतुबशहा दत्ताजी शिंदेच्या जवळ यावं आणि दत्ताजी शिंदेना कुतुबशहानी काय विचारावं मित्रांनो? हसत हसत दत्ताजी शिंदेना कुतुबशहा विचारतोय, क्यों पाटील हमारे साथ और भी लढोगे? अहो, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो दत्ताजी शिंदे त्या कुतुबशहाच्या डोळ्यामध्ये डोळे घालतोय आणि त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणतोय की क्यों नहीं लढेंगे, बचेंगे तो और भी लढेंगे और जरूर जीतेंगे. अरे जगलो तरी अजून सुद्धा त्याच जोमाने, जगलो तर अजून सुद्धा त्याच त्वेषाने तुझ्यासोबत लढायला हा मर्द मावळा तयार आहे. अहो, अशी मावळे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तयार झालेत. घराच्या वरती ठेवती तुळशीपत्र, घराच्या वरती ठेवती तुळशीपत्र, उरी दगदगे हिंदवी स्वराज्य मंत्र. घराच्या वरती ठेवती तुळशीपत्र, उरी दगदगे हिंदवी स्वराज्य मंत्र. जरी गेला प्राण तरी मनी नाही खंत, अशाची असे शिवछत्रपती जन्मजात. अशी शिवछत्रपती जन्मजात असलेली मंडळी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण झाले. मित्रांनो, खर तर मला या शिवव्याख्यानाच्या निमित्तानं फक्त निश्चितपणानं सांगावं असं वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ढाल तलवारीचा इतिहास तर आपल्या सर्वांना माहिती झालाच पाहिजे, कारण त्याच ढाल तलवारीच्या इतिहासाच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्य निर्माण झालंय आणि स्वराज्य निर्माण झालंय म्हणून आज तुमच्या माझ्या शिवछत्रपती महाराजांची 395वी जयंती या प्रवरेच्या प्रांगणामध्ये साजरी करतोय. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ढाल तलवारीच्या इतिहासाच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं धैर्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं धाडस, त्यांचा पराक्रम, त्यांची युद्धनीती, त्यांची रणनीती, त्यांची गनिमी काव्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इथल्या स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन, छत्रपती शिवाजी महाराजांचा इथल्या शेतकऱ्यांच्या विषयीचा दृष्टिकोन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इथल्या उद्योगधंद्याविषयी आणि व्यापारासंबंधीचा दृष्टिकोन, या गोष्टी सुद्धा आपल्याला तरुण या नात्यानं माहिती असणं महत्वाचं आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांच्या अब्रूला, विशेषतः गोरगरीब स्त्रियांच्या अब्रूला कवडीचीही किंमत नसायची. हो,
इथल्या गोरगरीब स्त्रियांची आबरू म्हणजे इथल्या राजे राजपुत्र सरदार जमीनदार वतनदार पाटील आणि देशमुख यांच्या दृष्टीनं गोरगरीब शेतकऱ्याच्या लेकी सुनांची आबरू म्हणजे त्यांना हव्या त्यावेळी हव्या तशा उपभोगण्याच्या वस्तू वाटायच्या. अहो दिवसा ढवळ्या आया बहिणींची आबरू लुटली जायची. न्याय मागावा तर नेमका मागावा कोणाकडं? अहो ज्यांच्याकडे न्याय मागावा ते तुमच्या माझ्या आया बहिणींवरती बलात्कार करायचे. अहो ज्यांच्याकडे न्याय मागावा ते तुमच्या आमच्या आया बहिणींची आबरू लुटायचे. अहो ज्यांच्याकडे न्याय मागावा ते तुमच्या आया बहिणींचा उपभोग घ्यायचे आणि जे तुमच्या आमच्या आया बहिणींचा इथल्या गोरगरीब लेकी सुनांचा उपभोग घ्यायचे त्यांच्यावरती बलात्कार करायचे. त्यांना त्या काळामध्ये महत्वाच्या पदव्या आणि मानाच्या पदव्या दिल्या जायच्या. अशा काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज इथल्या स्त्रियांना देवाऱ्यातील देवीची उपाधी देऊन परस्त्रीला माते समान दर्जा देण्याचं काम याच महाराष्ट्राच्या मातीत करतात मित्रांनो. मग या महाराष्ट्रातल्या मातीची आज अवस्था काय आहे? आपल्या सर्वांना रांजेच्या पाटलाची गोष्ट आता तोंडपाठ होऊन गेले. एखाद्या गावच्या वतनदार पाटलानं एका गोर गरीब शेतकऱ्याच्या पोरीला गावाच्या समक्ष उचलून न्यावं आणि त्या गोर गरीब शेतकऱ्याच्या पोरीवरती बलात्कार करावा. अहो माती झालेल्या जिन्यापेक्षा मेलेला बरं म्हणून त्या पोरीनं स्वतःचं आयुष्य संपवून घ्यावं. ही बातमी गावकऱ्यांना समजावी. गावकऱ्यांनी फक्त हळहळ व्यक्त करावी. परंतु कुठल्याच गावकऱ्याची हिंमत झाली नाही त्या पाटलांना खरा सवाल करण्याची. अहो त्या गावकऱ्याची हिंमत झाली नाही त्या पाटलाच्या छाताडावरती बसून त्याचं नड छाटण्याची त्या गावकऱ्यांची हिंमत झाली नाही. ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सक्त आदेश दिला की रांजेच्या पाटलाचे हातपाय कलम केले जावेत आणि या रांजेच्या पाटलाचा चौरंग केला जावा. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा आदेश दिलाय. मग ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांची आबरू वाचावी म्हणून गावच्या वतनदार पाटलाचा गळा छाटावा, हातपाय छाटावे, आज त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये काय वेगळं घडतंय हो मित्रांनो? आज त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये बदलापूर सारख्या एखाद्या घटना घडतात. छोट्याशा चिमोडीवरती अन्याय अत्याचार बलात्कार होतोय. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या स्त्रियांची आबरू वाचवण्याचा प्रयत्न केला त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्त्रियांची नग्न धिंड निघते. हे खरं तर तुमच्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि या महाराष्ट्राचं मित्रांनो दुर्भाग्य आहे. माझ्या स्वतःच्या शब्दामध्ये सांगायचं झालं, अहो अक्षरशः अंगावरती शहारे याव्यात अशा घटना घडतात. अहो अक्षरशः अंगावरती शहारे याव्यात अशा घटना घडतात. निषेध म्हणून मेणबत्त्या पेटतात. अहो भावांनो, आता नुसत्या मेणबत्त्या पेटवून चालणार नाही. अहो भावांनो, आता नुसत्या मेणबत्त्या पेटवून चालणार नाही. कारण नुसत्या मेणबत्त्या पेटवल्यानं अन्याय, अत्याचार, बलात्कार कधीच कमी होणार नाही. अरे पेटवायचंच असेल तर बलात्कार करणाऱ्यांना पेटवा. कारण घरातल्या मुलीला शिकवायचं का शिकलेल्याच मुलीला वाचवायचं हाच भला मोठा प्रश्न उभा राहिला या देशात नवा. अहो घरातल्या मुलीला शिकवायचं का शिकलेल्या मुलीलाच वाचवायचं हा भला मोठा प्रश्न या देशात उभा राहिलाय नवा. मायबाप सरकार, अहो कायदा चालवा किंवा तलवार चालवा, परंतु माझ्या बहिणीला या महाराष्ट्रात आणि या देशात न्याय हवा. आमच्या बहिणीला न्याय हवाय. आमच्या बहिणींची आबरू लुटली जाते
की आमच्या आया बहिणींची अब्रू या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये थांबली पाहिजेत. आम्ही शिवछत्रपतींच्या विचाराचा एकीकडे जागर करतोय आणि दुसरीकडे त्याच शिवछत्रपतीच्या शिवजयंतीच्या निमित्तानं आम्ही डीजेच्या तालावरती नाचतोय आणि डीजेच्या तालावरती नाचत असताना याच महाराष्ट्रामध्ये डीजेवरती कुठली गाणी लागतात मित्रांनो? शिला जवान झाली, पिंकी पैसेवाली झाली आणि मुन्नी बदनाम झाली. आपल्याच आया बहिणींची अब्रू आपणच वेशीवरती टांगायला चालू केली. अहो, एक कवी मित्र फार छान सांगतोय, एक कवी मित्र फार छान म्हणतोय, वाईट वाटतं राजा, वाईट वाटतं राजा, वाईट वाटतं राजा, या राजात जगावं लागतंय. वाईट वाटतं राजा, या राजात जगावं लागतंय. आपल्याच अब्रूची लक्तर अब्रू झाकण्यासाठीच मागावं लागतंय. राजा आया बहिणी कुणीच राहिली नाही तिथं नाती. अहो, शासन करणाऱ्या तलवारीचीच राजा इथं गंजून गेलीत पाती. राजा आपलं ते पोरग आणि दुसऱ्याचं ते कार्ट म्हणावं लागतंय आणि वाईट वाटतं राजा, या स्वराज्यामध्ये आम्हाला जगावं लागतंय. हा कवी मित्र म्हणतोय की आपल्या आया बहिणींची अब्रू लुटली जाते, आपला तो पोरगा असतोय आणि दुसऱ्याचं ते कार्ट असतंय, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्हाला जगावं लागतंय. मित्रांनो, मी मगाशी सांगितलंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना अनेक मावळ्यांनी या सह्याद्रीच्या कुशीमध्ये आणि या महाराष्ट्राच्या मुशीमध्ये स्वतःचं रक्त सांडण्याचं काम मावळ्यांनी केलंय. त्यातलाच एका मावळ्याबद्दल मी तुम्हाला प्रसंग सांगतो. अहो, रामोशी समाजामध्ये जन्माला आलेला एक दौलतराव नावाचा पोरगा, जंगलातल्या लांडग्याची शिकार करणारा हा पोरगा आता मनाशी बेत करतोय, मनाशी निश्चय करतोय की आता शिकार ही जंगलातल्या लांडग्याची नाही, तर आता शिकार या स्वराज्यावरती चालून येणाऱ्या त्या यवनी लांडग्याची करायची. म्हणून हा मावळा या स्वराज्यामध्ये सामील होतो. याच दौलतराव नावाच्या पोराचं अहो कितीतरी वेळा जन्म व्हावा, कितीतरी वेळा या पोराचं बारसं व्हावं. 3 धर्माच्या चाली रीती रूढी परंपरा या पोरांनी शिकाव्यात आणि शत्रूच्या दरबारामध्ये जावं, शत्रूच्या दरबारामधली इत्थंभूत माहिती घ्यावी आणि ती माहिती तुमच्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये पोहोचवावी. आणि त्या पोराचं नाव आहे बहिर्जी नाईक. अहो, दौलतराव नावापासून सुरुवात झालेला हा प्रवास बहिर्जी नाईक नावापर्यंत येऊन पोहोचतो. आणि एक बहिर्जी नाईक या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 3000 गुप्तहेरांचं, हेर प्रमुखांचं ते प्रमुख बनतात. आणि ज्यावेळेस या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व्हावा, अखंड महाराष्ट्राच्या भूमीला अभिमान वाटावा, अखंड महाराष्ट्राच्या या जमिनीला, या महाराष्ट्राच्या मातीला निश्चितपणानं गर्व वाटावा. तुमच्या माझ्या राजांचा राज्याभिषेक होतोय आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत असताना हा बहिर्जी नाईक नावाचा मावळा एका फकीराच्या अवस्थेत येतोय. म्हणजे मित्रांनो बघा की स्वतःचा जीव त्या शत्रूच्या दरबारामध्ये घाण ठेवण्यासाठी हा मावळा जातोय. परंतु तुमच्या माझ्या शिवछत्रपतींचा राज्याभिषेक होत असताना हा मावळा मात्र एका फकीराच्या अवस्थेत येतोय. कारण त्या बहिर्जी नाईकांना माहित होतं आणि त्या बहिर्जी नाईकांना वाटत असावं की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या 12 बलुतेदारांना आणि 18 अळुतेदारांना घेऊन स्वराज्य निर्माण केलंय. आज त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज आपल्या महामानवांना आपण जाती धर्माच्या बेड्यामध्ये अडकवण्याचं काम करतोय. ज्या महामानवांनी या देशाच्या मातीला प्रेरक विचार दिलेत, ज्या महामानवांनी हा महाराष्ट्र घडविण्यासाठी
आणि हे राष्ट्र घडविण्यासाठी ज्या मावळ्यांनी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये रक्त सांडले, त्या मावळ्यांना तुम्ही आम्ही जाती धर्माच्या बेड्यामध्ये अडकून ठेवतोय. गणेश फरताडे नावाचे कवी फार छान सांगतात. गणेश फरताडे नावाचे कवी काय म्हणतात? अहो, मराठ्यांनी वाटून घेतलंय जिजाऊंच्या शिवरायांना, मराठ्यांनी वाटून घेतलंय जिजाऊंच्या शिवरायांना, आणि दलितांनी वाटून घेतलंय रमाईच्या भीमरायांना. अण्णा भाऊ अमुची अशी मातंगांनी गायली गाणी, आणि अहिल्या देवी फक्त धनगराची राणी. अहो, ज्योतिबांना घ्यायला जमले सारे माळे, आणि माझ्या महामानवांच्या विचाराची खऱ्या अर्थानं इथंच तर झाली होळी. आपल्या महामानवांच्या विचाराची होळी होऊ द्यायची नसतील तर निश्चितपणानं आपण आपल्या महामानवांचे विचार डोक्यावरती घेऊन नाचण्यापेक्षा आपण आपल्या महामानवांचे विचार डोक्यामध्ये घेऊन नाचण्यासाठी आपण प्रयत्न करावा. ह्याच्या शिवजयंतीच्या निमित्तानं मी तुम्हाला विनंती करण्यासाठी इथं आलोय मित्रांनो. खरं तर मी मागच्या अर्ध्या तासापासून बोलतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान गातोय. तुमच्या आमच्यासारखे तरणे बांडपोर इथं बसलेले आहेत, माझे भाऊ बसलेले आहेत, माझ्या बहिणी बसलेल्या आहेत, परंतु एकाही माझ्या भावाच्या आणि एकाही बहिणीच्या माझ्या अंगामध्ये असा उत्साह दिसत नाहीये की माझ्यासारख्या वक्त्याला इथं बोलताना आनंद वाटावा. पण मला वाटतंय निश्चितपणानं हा उत्साह तुमच्या मनामध्ये दडलेला असावा. हा उत्साह जरी तुमच्या मनामध्ये दडलेला असला तरी हा उत्साह तुमच्या माझ्या शिवरायांच्या विचाराचा असावा. हा उत्साह तुमच्या माझ्या शंभूराजेंच्या विचाराचा असावा. आणि हा उत्साह तुमच्या माझ्या या महाराष्ट्राच्या आणि या राष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेल्या आपल्या महामानवांच्या विचाराचा असावा. मित्रांनो, खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 395 वर्षापूर्वी ज्यावेळेस या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्य स्थापन करण्याची संकल्पना केली, ज्यावेळेस या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना सक्त आदेश दिलाय की रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये. रयतेच्या सोळा इथल्या शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये, अशी शक्त ताकीद छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना दिले. मग आज या महाराष्ट्राच्या मातीतल्या शेतकऱ्यांची अवस्था काय आहे? अहो, जो तुमचा माझा शेतकरी बाप सकाळी दिवस उगवल्यापासून ते रात्री दिवस मावळेपर्यंत तुमच्या आमच्यासाठी त्या काळ्या मातीमध्ये जीवाचं रान करतोय, हाडाची काळा आणि रक्ताचं पाणी करतोय, आणि त्या काळ्या मातीतून हिरवं सोनं पिकवतोय, आणि तुम्हा आम्हाला जगवण्याचं काम करतोय, त्या शेतकऱ्यांविषयी उद्गार करताना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या शेतकऱ्यांचा सन्मान केलाय, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये इथले राज्यकर्ते शेतकऱ्यांना तुरीच्या भावावरनं साला म्हणतात. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये एखादा मंत्री येतो, जर आपल्याला कामं करून घ्यायचे असतील तर आपल्याला अवकातीमध्ये राहावं लागेल असा प्रश्न असं धाराच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण करतोय. अहो, याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये एखादा कृषी मंत्री येतोय, ज्यांना इथल्या शेतकऱ्याचा दाता म्हणून संबोधलं जातं, इथल्या शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून संबोधलं जातं. तोच कृषी मंत्री या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शेतकऱ्याची तुलना एखाद्या भिकाऱ्यासोबत करायला लागतो. खरं तर या महाराष्ट्राच्या मातीचं दुर्भाग्य म्हणावं लागेल. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या शेतकऱ्यांना कसं अन्नधान्य पिकवायचं आणि अन्नधान्य पिकवल्याच्या नंतर स्वतःच्या पायावरती कसं उभं राहायचं हा मूलमंत्र दिला. त्याच शेतकऱ्यांनी स्वतःच्या पायावरती उभं राहून इथल्या स्वराज्याला उभं करण्याचं काम या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि या राष्ट्राच्या मातीमध्ये तुमच्या माझ्या शेतकरी बापांनी केले. मित्रांनो,
बऱ्याच वेळापासून बोलतोय. आता तुम्हाला सुद्धा वाटत असेल की हा बाबा कधी संपवणार आहे. परंतु छत्रपती संभाजी महाराजांबद्दल शेवटचे 3-4-5 मिनिट घेईल मी जास्तीत जास्त. मार्केटमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट रिलीज झालाय. आपल्यापैकी किती जणांना छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट पाहिलाय? आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट पाहिल्याच्या नंतर किती जणांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या? मग विचार करा मित्रांनो. अहो, एखाद्या चित्रपटातलं दृश्य आम्ही पाहतोय, एखाद्या चित्रपटातलं दृश्य पाहिल्याच्या नंतर तुमच्या आमच्या डोळ्याच्या कडा पाण्याने पाणावतात. अश्रूनी डोळ्याच्या कडा पाणावतात. तुमच्या माझ्या हृदयाला यातना होतात. थोडस इमॅजिन करा मित्रांनो. 350 वर्षापूर्वी थोडस पाठीमागे जावा. अहो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्य वाढविण्यासाठी आणि स्वराज्य टिकविण्यासाठी कधी तलवारीने, कधी गनिमी काव्याने शत्रूशी लढला, त्याच तुमच्या माझ्या शंभू राजेंना औरंगजेबानी, मुकरब खानाने गिरफ्तार करावं. अहो, तुमच्या माझ्या शंभू राजेंचे 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तर तब्बल 40 दिवस अनन्वित अत्याचार करावेत. अहो, एखादं बोकड सोडावं तसं तुमच्या माझ्या शंभू राजांच्या कातडं सोडलं जायचं. अहो, एखादा गनिम यायचा, अहो एखादा शत्रू यायचा आणि तुमच्या माझ्या शंभू राजांच्या गुडघ्याच्या वाट्या काढून न्यायचा. अहो, एखादा शत्रू यायचा, तुमच्या माझ्या शंभू राजांचे हातापाय छाटून न्यायचा. अहो, एखादा शत्रू यायचा, तुमच्या माझ्या शंभू राजांचे केसाचे लचके तोडायचा. अहो, एखादा शत्रू तलवारीला धार लावायचा आणि तलवारीला धार लावण्याच्या नंतर अहो त्या तलवारीच्या पात्यानं तुमच्या माझ्या शंभू राजांच्या आतड्याचे कातडे करायचा. तुमच्या माझ्या शंभू राजांचे त्या तलवारीनं आतडे करून टाकायचा. अहो, कोणी पाहिलं असतं तर वाटलं नसतं या महाराष्ट्राचा हा सह्याद्री आहे. हा कोणी पाहिलं असतं तर कोणाला वाटलं नसतं की हा महाराष्ट्राचा छत्रपती संभाजी महाराज आहे. एवढी अवस्था तुमच्या माझ्या शंभू राजांची या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण व्हावी, एवढे अन्याय अत्याचार तुमच्या माझ्या शंभू राजाची या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण करावं. अहो, कधीतरी आपल्याला वाटायला हवं, का बरं तुमच्या माझ्या शंभू राजेंनी भोगलं असावं? का बरं तुमच्या माझ्या शंभू राजेंनी कोणासाठी भोगलं असावं? अहो, का बरं तुमच्या माझ्या शंभू राजेंनी एवढे अन्याय अत्याचार सोसले असावेत? अहो, एक अवयव कापले जायचे, तुमच्या माझ्या शंभू राजांची जीभ सुद्धा छाटली गेली. अहो, तुमच्या माझ्या शंभू राजांचे डोळे सुद्धा छाटले गेले, काढले गेले. अहो, आपल्या पायामध्ये जर काटा मोडला तर 8 दिवस आपण त्या काट्याचं सोंग करून बसतोय, काहीतरी कारण सांगतोय. मित्रांनो, विचार करावं. तब्बल 40 दिवस हा राजा तुमच्या आमच्यासाठी सहन करतोय, या महाराष्ट्राच्या भूमीसाठी सहन करतोय, या सह्याद्रीसाठी सहन करतोय. हा मावळा आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत म्हणून हा मावळा सहन करतोय. अहो, ना हात उरले होते ना पाय उरले होते. अहो, ना हात उरले होते ना पाय उरले होते, ना जीभ उरली होती ना डोळे उरले होते, तरी हा स्तंभाला बांधलेला छत्रपती संभाजी महाराज अभिमानानं आणि स्वाभिमानाने या महाराष्ट्राच्या मातीसाठी आपला जीव द्यायला तयार झाला होता. अहो, गनिम जवळ आला, गनिमानी तलवार काढली आणि तुमच्या माझ्या शंभू राजेंवरती त्या तलवारीनं वार केला. शंभू राजेंची गर्दन धडावेगळी झाली,
तुमच्या माझ्या शंभू राजांची गर्दन याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये पडली आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यावेळेस शंभू राजांची गर्दन पडली, या मातीमध्ये गर्दन पडल्याच्या नंतर आपल्या वाफेसोबत माती आकाशात उंच उंच उडाली आणि त्या मातीला छत्रपती संभाजी महाराज सांगतात की सांगा आमच्या आबासाहेबांना, अहो सांगा आमच्या आबासाहेबांना, तुमचा छावा, अहो तुमचा छावा या मातीत नाही मेला, तर तुमचा छावा या मातीसाठी मेलाय. अहो या मातीमध्ये मरणारे क्रेक होऊन गेले, परंतु मातीसाठी मरणारा फक्त छत्रपती संभाजी महाराज होऊन गेले. हा राजा कधी कुणासमोर झुकला नाही ना, कधी कुणासमोर झुकला हा शिवरायांचा छावा. अहो ना झुकला कधी कुणासमोर हा शिवरायांचा छावा. शत्रूशी कधी नडला तलवारीने, तर कधी भिनवला गनिमी कावा. अहो प्राण आले काकुलतीला, अहो प्राण आले काकुलतीला, पण कधीच कुणासमोर झुकले नव्हते. अहो झुकतीलही कसे, ते शिव छत्रपतींचे पुत्र होते. अहो रणभूमी ही थरथरली होती, अहो रणभूमी ही थरथरली होती शौर्य त्यांचं बघताना. अहो शत्रूंनीही मुजरा केला होता माझ्या छत्रपती शंभू राजेंचं धैर्य बघताना. अहो अभिमान वाटतो आम्हाला की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे भूषण जन्माला आले. अहो अभिमान वाटतो आम्हाला की ते महाराष्ट्राचे भूषण होते. वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकणारे ते राजे छत्रपती संभाजी महाराज होते. प्राण झेलले निधड्या छातीवरती, प्राण झेलले निधड्या छातीवरती, अहो कधी झुकवल्या नाहीत नजरा. प्राण झेलले निधड्या छातीवरती, कधी झुकवल्या नाहीत नजरा. या मातीवरती जन्म घेतला अशा राजे छत्रपती शंभू राजे यांना आपल्या सर्वांचा मानाचा मुजरा. ज्या शंभू राजेंनी आपल्यासाठी एवढ्या यातना वेदना सहन केल्यात, त्या शंभू राजेच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, अहो त्या शंभू राजाच्या या सह्याद्रीमध्ये एखादी औरंगजेबाच्या नावानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एखादं शहर उभं राहावं, अहो एखादा मुघल यावा, एखादा कुतुब यावा, एखादा निजाम यावा, त्यांनी त्यांच्या शह्या चालू कराव्यात. अहो मुघल आला त्यांनी मुघलशाही निर्माण केली, अहो निजाम आला त्यांनी निजामशाही निर्माण केली, अहो आदिल आला त्यांनी आदिलशाही निर्माण केली. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भोसलेशाही निर्माण करू शकले असते, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी तसं न करता आपल्या सर्वांना आपलं वाटावं असं स्वराज्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मित्रांनो निर्माण केले. जगाच्या पाठीवरती अनेक जाती आहेत, अहो जगाच्या पाठीवरती अनेक धर्म आहेत, परंतु या सर्व जाती धर्मांना सामावून घेण्याची ताकद हे फक्त एकाच धर्मामध्ये आहे आणि त्या धर्माचं नाव म्हणजे स्वराज्य धर्म, जो तुमच्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला. मी मगाशी सांगत होतो की शंभू राजांनी आमच्यासाठी वेदना सहन केल्या. त्या शंभू राजेच्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या नावानं एक शहर उभं राहते. अहो ज्यांनी मारलं संभाजी राजांना करून अत्याचाराचा कहर, अहो ज्यांनी मारलं संभाजी राजांना करून अत्याचाराचा कहर, त्याच औरंगजेबाच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर. अरे भावांनो, सळसळू द्या रक्त तुमचं, दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छाती ठोकून सांगायचं, अरे औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, या शिवजयंतीचा शेवट करत असताना, या माझ्या कार्यक्रमाचा शेवट करत असताना मी आपल्याला एवढंच सांगेन की शिवचरित्राच्या माध्यमातून आपण काय शिकावं. शिवाजी महाराजांसमोर सुद्धा संकट आले, परंतु शिवाजी महाराजांनी त्या संकटाचा कधी भाव केला नाही. त्या संकटाशी दोन हात करण्याचं काम शिवरायांनी केलंय. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा काही संकट येतील, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख येईल, तर त्या संकटाच्या छाताल्यावरती बसण्याची ताकद आपल्याला
आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजेत. ते दुःख आलं तर त्या दुःखाला न कवटाळता त्या दुःखाला आपल्याला सामोरं जाता आलं पाहिजेत. परंतु त्यासाठी आपल्याला शिवचरित्र वाचावं लागेल. ज्यावेळेस आपण शिवचरित्र वाचायला लागू त्याच वेळेस हे शिवचरित्र शिकवतं आपल्याला नेमकं जगावं कसं. अहो हे शिवचरित्र शिकवतं या महाराष्ट्राच्या आणि या राष्ट्राच्या मातीत लढावं कसं. अहो हे शिवचरित्र शिकवतं मरावं कसं आणि शिवचरित्र शिकवतं मेल्यानंतर कीर्तिरूपानं उरावं कसं. म्हणून या प्रवरेच्या प्रांगणामध्ये उपस्थित असलेल्या सर्व माझ्या भावांना माझ्या बहिणींना जातेशेवटी विनंती करतोय की आपल्या महामानवांचे विचार आपण वाचत जाऊयात आणि या महामानवांच्या विचाराच्या माध्यमातून उद्याचा नवा महाराष्ट्र आणि उद्याचं नवं राष्ट्र घडविण्यासाठी आणि उद्याचा आदर्श समाज घडविण्यासाठी आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांमध्ये आपल्या शिवछत्रपतींचे आपल्या शिवछत्रपती शंभूराजांचे विचार पोहोचवण्यासाठी आपण शिवभक्त म्हणून या ठिकाणी प्रयत्न करूयात. आपण सर्वजण कराल तेवढा माफक आशीर्वाद या शिवजयंतीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याकडून व्यक्त करतो. जाते शेवटी फक्त एवढंच सांगतो, हर हर महादेवची नौबत पुन्हा जळेल का. हर हर महादेवची नौबत पुन्हा जळेल का आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल का. बाजी सारखी हक्कासाठी खिंड कुणी लढेल काय आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. अहो मर्द आता जिता आहे पिऊन थोडा खंबा, मरणालाही लाजवणारा कुठं दिसत नाही हो शंभा. त्या शंभू सारखा सुरवीर तरुण या महाराष्ट्राच्या मातीत घडेल काय आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. कागद खाऊन सुकून गेल्यात रस्त्यावरच्या गायी. अहो कागद खाऊन सुकून गेल्यात रस्त्यावरच्या गायी आणि रोजच पार्लर मध्ये सस्ती आमची आई. जिजाऊंचं बाळ शिवबांसारखं पुन्हा या महाराष्ट्राच्या मातीत मरेल काय आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. खर तर ज्या प्रवरेच्या या कॉलेजमध्ये माझ्या आयुष्यातल्या शिक्षणाचे शेवटचे धडे गिरवले, ज्या प्रवरा कॉलेजच्या माध्यमातून माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला, याच प्रवरेच्या कॉलेजमधून मला मित्रांनो जॉब लागला. आणि याच प्रवरेच्या या प्रांगणामध्ये मला काहीतरी समाजामध्ये बदल घडवायचा आहे. मला समाजामध्ये काहीतरी क्रांती करायची आहे. मला समाजामध्ये माझ्या समाजातल्या माणसांना जागरूक करायचं आहे. म्हणून मनाशी निश्चय करून मी या शिवव्याख्यानाला सुरुवात केली आहे आणि या शिवव्याख्यानाची सुरुवात सुद्धा आज याच प्रवरेच्या या प्रांगणामधून होते. ते मी स्वतःचं भाग्य समजतो. मला प्रमुख पाहुणा म्हणून सर बोलावलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर मी प्रमुख पाहुणा नाही आहे, मीच या प्रवरा फॅमिलीतला एक सदस्य आहे. एवढ्या वेळापासून एवढ्या शांत चित्ताने आपण ऐकलात त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.